कोणाकोणाला झिंग्याची चटणी आवडते, तर इथे मी सुके गावरानी झिंगे घेतलेले आहे 50 ग्रॅम। हे आपल्याला स्वच्छ धुवून 10-15 मिनटं पाण्यात ठेवायचे, त्यानंतर काढून घ्यायचे आणि पाणी निथळून घ्यायचं आहे। गॅसवर कढई ठेवायची, 2 ते 3 पळी तेल टाकायचं, अर्धा चमचा जिरं टाकायचं, 2 कांदे बारीक कापलेले ते टाकून मस्त हलक्या सोनेरी रंगावर परतायचे आहे। खूप लालसर करायचे नाही, हलके ट्रान्सपरंट असे गुलाबी झाले आणि त्याच्यानंतर थोडे 1-2 मिनटं परतवायचे आणि त्यानंतर यामध्ये 1 चमचा आलं लसूणची पेस्ट टाकायची, ती परतून घ्यायची। 1 टोमॅटो मी लाल मस्त असा बारीक चॉप करून घेतला, तो टाकून घेतला, चवीप्रमाणे मीठ टाकलं आणि तेल सुटेपर्यंत परतून घेतलं। त्यानंतर यामध्ये 1.5 चमचा लाल मिरची पावडर, थोडीशी हळद, कोथिंबीर आणि थोडंसं आवडत असेल तर अर्धा ते पाव चमचा काळा मसाला टाकायचा आणि मस्त मसाला परतवायचा। थोडं पाणी टाकून पुन्हा मसाला परतून घ्यायचा, छान मसाला शिजतो। आणि आता आपण भिजवलेले झिंगे टाकून घ्यायचे यामध्ये आणि 1-2 मिनटं परतवायचे आणि गरज असेल तर पाण्याचा सपका मारायचा, झाकण ठेवून मस्त छान शिजून घ्यायची। गरमागरम झिंग्याची चटणी तयार आहे। भाकरी चपातीसोबत खा किंवा भातासोबत तोंडी लावायला खा, खूप छान लागते। आवडले असेल रेसिपी तर लाईक शेअर सबस्क्राईब करा। धन्यवाद, भेटू पुन्हा, बाय बाय।